नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग मैत्रिणींनो, ब्लाउज टिप्स आणि ट्रिक्स फॉर बिगिनर्स मध्ये आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मुंड्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे। खूप दिवसापासून बऱ्याच त्यांच्या रिक्वेस्ट कमेंट्स येत होत्या की ताई मुंड्याचं माप कसं घ्यायचं किंवा मुंडा कसा घ्यायचा ते आम्हाला सांगा, लवकर सांगा। तर खूप दिवसापासून खूप घाई पण करतायत, तर चला फायनली आज आपण मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं। आता सपोज तुम्ही अंगावरतून माप घेतलं, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सपोज आता अंगावरतून माप घेतलं तर तुम्हाला मुंड्याचं माप घेता येत नसेल किंवा तुम्ही ब्लाऊज घेतला तर ब्लाऊजवरनं कशा पद्धतीने मुंड्याचं माप घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। परंतु आताच्या ज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते फॉर्म्युला सहित मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की कटोरी ब्लाऊज, आपण एखादं कटोरी ब्लाऊज कटिंग करतो तर त्यावेळेस कटोरीचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं की कटोरीचं मेजरमेंट प्रॉपर कसं घ्यायचं। आता त्याच्यामध्ये सुद्धा खूप कन्फ्युजन झालेले आहेत। कटोरी ब्लाऊजचं जे मी कटिंग म्हणजे फॉर्म्युला सांगितला होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन ताई असतील शक्यतो, तर त्या म्हणतायत की आता ही कटोरी आहे तर ती कटोरी जी आपण मेजरमेंट घेतलेले आहेत तर ते काढल्यानंतर ती वाढवायची नाही का, तर ती आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायचीच असते। तर ते मी दाखवलेलं नाही, जे प्रॉपर आपलं मेजरमेंट असतं ते कटोरीचं फॉर्म्युला सहित किती काढायचं ते मी सांगितलेलं आहे। वाढवायची ती वेगळ्या पेपरवरती वाढवायची असते, तर त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून सांगेल। तर प्रत्येक साईजमध्ये एकदा आपला जो फॉर्मॅट कट केलेला असतो, आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे कटोरीचं मेजरमेंट असतं। तर इथून इथपर्यंत आपण जे कटोरीचं मेजरमेंट घेतलेले आहे तर हे कट केल्यानंतर तर ही कटोरी आपल्याला, ही बेसिक कटोरी झाली, आपल्याला ही मूळ कटोरी झाली आणि ही कटोरीचं मेजरमेंट आपल्याला दुसऱ्या पेपरवरती काढायची असते। ओके, ती वाढवायची असते। तर ती कशी वाढवायची बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आणि पेपर कटिंग सुद्धा आपले भरपूर अपलोड झालेले आहे, तर ते तुम्ही बघा डिटेलमध्ये, त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर पुन्हा तुमचं कन्फ्युजन असेल तर मी याच्यावरती पण पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करेल। आणि त्याच्यानंतर आता राहिला विषय तो म्हणजे मुंड्याचा, तर मुंडा फॉर्म्युला तुम्हाला जर प्रॉपर पाहिजे असेल तर मी इथे तुम्हाला आज फॉर्म्युला देणार आहे। मुंड्याचा फॉर्म्युला जसं की कटोरीचा फॉर्म्युला असतो, शोल्डर कशा पद्धतीने घ्यायचंय ते शोल्डरचं सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला। शोल्डर जर गळ्यानुसार आपल्याला घ्यायचं असतं, जर तुमचा गळा डीप असेल, छोटा असेल, बोटनेक असेल तर त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने कमी जास्त करायचंय, 2.5 इंच कमी करायचंय, 2 इंच कमी करायचंय, 1.5 इंच कमी करायचंय, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी। तर आज आपण प्रॉपर हे मुंड्याचं मेजरमेंट बघणार आहोत। तर आता बरंच आपलं इथे बोलणं झालेलं आहे, तर फायनली आपण आता इथे व्हिडिओला सुरुवात करूया। कारण बरंच जास्त जर बोललं तर बोरिंग होतं, त्याच्यामुळे तुम्हाला पण कंटाळा येतो आणि जास्त कोणाला टाइम नाही। कमी वेळामध्ये जास्त शिकायला जे मिळतं ते सर्वात बेस्ट असतं। तर इथे आपण सर्वात पहिल्यांदा आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि डिटेलमध्ये तुम्हाला एंडिंग पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे की जेणेकरून हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ। जर तुम्हाला मुंड्याचं माप काढता येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ह्या फॉर्म्युला वापरून तुम्ही प्रत्येक साईजचं मेजरमेंट मुंड्याचं काढू शकता। आता मुंड्याचं माप काढायचं म्हटल्यावर मी कोणतं मुंड्याचं माप सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला फायनल लक्षात ठेवायचंय। आपण जी लाईन ड्रॉ करतो, व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला, ही जी लाईन असते ही लाईनचं मेजरमेंट मी नाही सांगणार आहे। तर मी कोणतं मेजरमेंट, मुंडा राऊंड म्हणजे हा जो गोलाई असते, ही जी गोलाई असते त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे, लाईनचं नाही। ही लाईन कमी जास्त कशी करायची, तर तुमचा मुंडा जर कमी येत असेल, राऊंड कमी येत असेल तर ती तुम्हाला वाढवायची आहे आणि जास्त येत असेल तर ही लाईन तुम्हाला कमी करायची, ते सुद्धा मी इथे समजावून सांगणार आहे। तर ही लाईन आपली फिक्स नसणार आहे। असं नाही की 36 साईज मध्ये तुम्ही इथे 6 इंचचीच घ्यायला पाहिजे किंवा 5.5 इंचचीच घ्यायला पाहिजे, तसं नाही। ती तुमच्या याच्यानुसार, तुमचा जोपर्यंत परफेक्ट राऊंड येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही लाईन कमी जास्त करायची। आणि जिथे तुमची लाईन ही म्हणजे राऊंड फिक्स येत असेल ती लाईन तुमची ही परफेक्ट असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायचं। ही लाईनचा आपला इथे कुठेही संबंध येत नाही, आपला जो संबंध येणार आहे तो म्हणजे राऊंडचा येणार आहे। आणि मेन पॉईंट तोच असतो, राऊंड मेन महत्वाचा असतो। राऊंड आता कशाला म्हणायचा, तर राऊंड जो असतो तो आपल्याला मुंड्याचा हा जो राऊंड असतो तो आपल्याला इथे घ्यायचा असतो, अशा पद्धतीने मोजून घ्यायचंय। तर आता इथे माझा जो मुंड्याचा राऊंड आहे तो इथे जवळजवळ 16 इंच आलेला आहे। जास्त फिटिंग पण घ्यायचं नाही, हात असा ठेवायचा आहे आपल्याला। हे बघा, मेजरमेंट घेताना मुंड्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं, कस्टमर आल्यानंतर हात असा ठेवायचा, चिपकून नाही ठेवायचा। चिपकून जर ठेवला तर थोडंसं मेजरमेंट काय होतं, कमी येतं। मग त्याच्यापेक्षा असा ठेवल्यानंतर मुंडा व्यवस्थित परफेक्ट तुम्हाला सुद्धा मोजायला भेटतं। आपल्याला टेप सुद्धा लावायला परफेक्ट म्हणजे पकडता पण येतो आणि योग्य मेजरमेंट आपला मुंड्याचा येतो। तर अशा पद्धतीने सुद्धा मेजरमेंट तुम्ही काढू शकता। किंवा तुमचे ह्या पद्धतीने जर मुंड्याचं मेजरमेंट चुकत असेल तर तुम्हाला प्रत्येक छातीनुसार फॉर्म्युला वापरून कशा पद्धतीने प्रत्येक साईजचं मेजरमेंट काढायचं ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये फॉर्म्युला सहित शिकवणार आहे। तो फॉर्म्युला जरी वापरून तुम्ही मुंड्याचं मेजरमेंट काढलं तरी परफेक्ट येणार आहे। असं सर आता मी तुम्हाला घेऊन दाखवलं त्या पद्धतीने जरी घेतला तरी सुद्धा परफेक्ट येणार आहे। तर चला इथे आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। पण मी फॉर्मॅट म्हणून मेजरमेंट इथे काढून घेते।
तर तुमची जी उंची असेल ती तुम्हाला इथे घ्यायची आहे। आता आपल्याला इथे उंचीचा काहीच विषय नाही आहे, परंतु एक फॉर्मेट म्हणून जे आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घेतो ते आपण इथे घेणार आहोत। ओके, तर इथे आपण उंची अधिक 1 इंच ॲड करून आपण इथे सपोज हे मेजरमेंट उंची तुमची जी असेल ती इथे मी घेऊन घेतलेली आहे। ओके, लाईन ड्रॉ करून घेते मी सर्वात पहिल्यांदा। आता आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं, बॅक साईडचा गळा कसा आहे तुमचा त्याच्यावर डिपेंड आहे। आपण आता शोल्डरवरती म्हणजे शोल्डरचं मेजरमेंट नाहीच घेणार आहोत इथे। ह्या पद्धतीने मी मेजरमेंट घेतलं, त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला जितकं इकडे मेजरमेंट शोल्डरचं घेतलं तितकंच इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता इथे सपोज आपलं 36 साईजचं मेजरमेंट आहे। ओके, इथे 36 साईज मी घेतलेलं आहे, तर 36 साईजसाठी मी इथे ही जी लाईन घेणार आहे। आता ही लाईन तुम्हाला एखाद्या साईजमध्ये काय करायचं आहे, जर 34च्या वरती असेल तर तुम्हाला 5.5 पर्यंत लाईन ड्रॉ करायची आहे, आणि 34 म्हणजे 36 पासून खाली असेल तर तुम्हाला 5.5च्या खालीच ही लाईन ड्रॉ करायची आहे। आता सपोज इथे मी 5.6 इंचावरती हे मार्किंग करते। ओके, इकडे पण 5.6 इंचावरती मार्किंग करते ह्या पद्धतीने। ही लाईन फिक्स नसणारच आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे। तर ही लाईन तुम्हाला 5.5च्या पुढे ड्रॉ करत जायचं आहे। ओके, अशा पद्धतीने ही ड्रॉ केल्यानंतर क्रॉस इथे आपल्याला कंपल्सरी हे मुंड्याचं असतं ना, इथे आपल्याला ह्या लाईनमध्ये क्रॉस द्यायचं आहे। आता क्रॉस दिल्यानंतर आपलं जे रेग्युलरली तुमचं छातीचं मेजरमेंट असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। आता सपोज इथे आपण 9 इंच घेतलं चौथा भाग, आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। कमरेचं मेजरमेंट तुमचं जे असेल ते घ्यायचं आहे। 1 इंच रेग्युलरली आपला टक्स, आणि 1.5 इंच आपण इथे शिलाई मार्जिन। वरती जितकी शिलाई मार्जिन घेतली तितकी खाली पण घ्यायची आहे। लाईन ड्रॉ करायची आपल्याला। आता इथे आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे मुंडा किती घ्यायचा आहे। आता इथे मुंड्याची ही जी लाईन आहे ती 1 आणि 1.25 इंचावरती आपण लाईन आपल्याला मार्किंग करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने पुढचं हे ते आपण 1 इंच, आणि मागचा मुंडा हा आपण 1.25 इंचावरती मार्किंग केलं। डीप गळा असेल तर पुढचं तुम्हाला 1.25 इंचावरतीच घ्यायचं आहे, आणि मागचं हे ते तुम्हाला 1 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे। ओके, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, मुंड्याचं हे जे राऊंड आहे ते घ्यायचं आहे। तर ते घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही म्हणणार की हे राऊंड किती यायला पाहिजे आपलं इथपर्यंत, इथून हे जे गोल घेणार आहोत ते आपलं किती यायला पाहिजे। तर ते कशा पद्धतीने आपण घेतलं, सपोज आपण अशा पद्धतीने हे मेजरमेंट काढून घेणार। ओके, हे आपण अशा पद्धतीने मेजरमेंट काढून घेणार। तर आपलं हे जे मेजरमेंट काढल्यानंतर हे जे राऊंड आपण मोजून घेतो तर हे आपलं फिक्स किती यायला पाहिजे 36 साईजमध्ये, हा कन्फ्युजन सगळ्यांच्या मनामध्ये असतो। ओके, तर तेच डाऊट आज इथे क्लिअर करायचं आहे। तर तो फॉर्म्युला मी तुम्हाला इथे शिकवणार आहे, तर तो फॉर्म्युला तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे। ओके, हेच मेजरमेंट मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे। आता सपोज माझं 36 मेजरमेंट आहे, हे कोणते आपल्या चेस्ट साईज आहे। ओके, साईज त्याला भाग आपल्याला 2ने द्यायचं आहे। 36ला 2ने भाग द्यायचं आहे, तर आपलं इथे कितीने भाग द्यायचं आहे, 2ने। तर इथे आपलं उत्तर किती येणार आहे, आता इथे आपलं 36चा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे 36ला 2ने भागायचं आहे। ओके, तर ते किती येणार आहे आपला इथे 18 इंच येणार। आता 18 कसं घ्यायचं आपल्याला, त्याच्यासाठी मी इथे मोबाईलचा वापर करते, तुमच्याकडे पण मोबाईल असेल। ओके, तर मोबाईल घ्यायचा आहे, 36 भाग 2 अशा पद्धतीने ते किती आलं आपला 18 इंच, 18 आलं। तर आपलं 18 हे मुंडा राऊंड झालं का नाही, तर त्याच्यामधून आपल्याला किती वजा करायचं आहे, 2 इंच वजा करायचं आहे। फिक्स प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला इथे 2 इंच 18 मधून वजा करायचं आहे। वजा केल्यानंतर किती येणार आहे आपला हे आर्महोल राऊंड 16 इंच। ओके, जर तुम्हाला 16 इंच, आता एखाद्याचं कसं आहे प्रत्येकाचा बांधा हा वेगवेगळा असतो। आता फिक्स हे 16 आलंय, सपोज तुमचं जर 36चं मेजरमेंट असेल आणि एखाद्याचं कसं आहे हड्डी वगैरे थोडं म्हणजे दिसतं किंवा जास्त अंगावरती मांस नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला इथे 2 ऐवजी 2.5 इंच मायनस करायचं आहे। 2.5 म्हणजे हे बघा 18 मधून तुम्हाला 2.5 इंच मायनस केल्यानंतर किती येणार आहे, तर इथे मी आता तुम्हाला सांगते। हे बघा आपल्याला हे सगळं बॅक मारायचं आहे। आता 18 मधून तुम्हाला मायनस 2.5 तर किती येणार आहे 15.5 इंच। जर 2.5 केलं तुम्ही ओके, किंवा घेतला आपण 2.5 इंच मायनस केलं तर 18 मधून 2.5 इंच किंवा 2 इंच ओके मायनस केलं तर आपलं हे उत्तर किती येणार आहे इथे 15.5 इंच। तर हे आपलं मुंडा राऊंड 36 मध्ये येणार आहे। तर हे केव्हा करायचं आहे तुम्हाला,
ज्यावेळेस एखाद्याच्या अंगावरती जास्त मांस नसेल, खरंच यांचा मुंडा थोडासा कमी वाटतोय आपल्याला, त्यावेळेस तुम्ही 2.5 इंच मायनस करा. नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, फिक्स 2 इंचच मायनस करायचं आहे. 2-2.5 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सपोज मी इथे 40 मेजरमेंट घेतलेलं आहे. ओके, 40 घेतलेले आहे. 40चा आपल्याला दुसरा 2ने भागायचं आहे 40ला. हे बघा, 40ला आपल्याला 2ने भागायचं आहे, तर किती आलं, 20 आलं. आता 20मधून आपल्याला मायनस 2 इंच करायचं आहे. तर आपल्याला 2 इंच मायनस केल्यानंतर हे बघा, बॅक मारलं, 20 घ्यायचं आहे आपल्याला, मायनस 2, तर किती आलं, 18 इंच. ओके, तर हे 40 साईजमध्ये 18 इंचाचा आपला हा मुंडा राऊंड आलेला आहे. सपोज इथे मी 2.5 इंच मायनस केलं, तर माझं किती, फक्त 18मध्ये आपल्याला कमी घ्यायचं आहे, तर किती येणार, ते 17.5 इंच आपलं हे मुंडा राऊंड 40मध्ये येऊ शकतो. ह्या पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड इथे काढायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. ह्या पद्धतीने तुम्ही मुंडा राऊंडचा फॉर्म्युला वापरून तुम्ही काढू शकता. आता सपोज आपण कमी साईज घेऊया, इथे 32 साईज. ओके, 32ला 2ने भागायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने 32 भाग 2 किती आलं आपलं इथे, 16 इंच. ओके, 16मधून आपल्याला 2 मायनस करायचं आहे, तर 2 मायनस केल्यानंतर इथे आपलं किती येणार आहे, 14. हे बघा, 14 मुंडा राऊंड आपल्याला आलेलं आहे. 2.5 जर मायनस केलं, ओके, जर 2.5 इंच मायनस केलं, तर आपलं इथे येणार आहे मुंडा राऊंड हा 13.5. अशा पद्धतीने तुम्हाला हे मुंडा राऊंड काढायचं आहे. आता इथे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, तुम्हाला 2 इंच मायनस करायचं आहे की 2.5 इंच मायनस करायचं आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला ते समोरचं जे बॉडी त्यांची आहे, जी फिगर आहे, बॉडी आहे, ती तुम्हाला बघायची आहे. त्याच्यानुसार ऑब्झर्व करून तुम्हाला हे घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही 2 इंचच मायनस करा, त्याच्यानुसार मुंडा राऊंड हे परफेक्ट येणार आहे. ओके, तर हेवी साईजमध्ये तुम्ही शक्यतो 2.5 इंच केलं तरी चालेल, कारण हेवी साईजमध्ये थोडं मेजरमेंट हे जास्त येत असतं. मग 2.5 इंच मायनस केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीने आपला मुंडा राऊंड येऊ शकतो. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर हा आपला आर्महोलचा फॉर्म्युला झाला. आर्महोल फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहे तुम्हाला इथे. ओके, आपला हा फॉर्म्युला अगदी परफेक्ट आलेला आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येक साईजचा मुंडा राऊंड तुम्हाला काढायचा आहे. आता हा मुंडा राऊंड माझा इथे 36 साईजमध्ये 16 इंच इथे आलेला आहे का नाही, तो आपण इथे चेक करूया. ओके, तर आता इथे आपला हा अर्धा इंच इथे शोल्डरमध्ये जाणार आहे, ते सोडून द्यायचं आहे आपल्याला. आणि इथून थोडंसं शिलाईमध्ये किती तुम्ही दाबतात ते तुम्हाला चेक करत आणि इथे आपल्याला मुंडा राऊंड हा बघायचा आहे. तर माझा इथे 8 इंच परफेक्ट आलेला. आता 16चा कितवा भाग घ्यायचा, ज्यावेळेस आपण पेपरवरती कटिंग करतो किंवा पेपरवरती आपण जो पेपर पॅटर्न काढतो, त्यावेळेस तुम्हाला हा जो दुसरा 16 हा पूर्ण राऊंड आला, मागचा आणि पुढचा पूर्ण राऊंड आलेला आहे, तर त्याचा 16चा दुसरा भाग घ्यायचा आहे. तो म्हणजे किती येणार आहे, 16चा दुसरा भाग. ओके, कन्फ्युजन व्हायचं नाही आहे तुम्हाला. 16चा दुसरा भाग किती आलेला आहे, 8 इंच. तर मग हे 8 यायला पाहिजे. हा अर्धाच राऊंड घेतलेला आहे आपण. हा संपूर्ण हा बॅक साईड आणि फ्रंट साईडचा राऊंड मिळून किती होणार आहे, तो 16 इंच होणार आहे. आणि हा आपला अर्धाच मोजतो इथपर्यंत, तर तो किती येणार आहे, 8 इंच. आता अशा पद्धतीने मग आपण नंतर काय करतो, हे जे राऊंड आहे तो खालच्या बाजूने ह्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. आधी तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मुंडा राऊंड आहे तो इथून आपल्याला अशा पद्धतीने हा खाली उतार द्यायचा आहे. हे फिक्स तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही इथे हा खालच्या बाजूने करून घेतला आहे, इथे पण केला आहे, तुम्ही इथूनच अशा पद्धतीने नाही केलं आहे, तर मुंडा राऊंड वाढणार तर नाही, बिलकुल वाढणार नाही. तुमचे जे ह्या ठिकाणच्या रिंकल्स असतात त्या तुमच्या इथे गायब होणार आहेत. ओके, तर तुम्हाला आणि इथे तुमचं टाईटसुद्धा होणार नाही. इथल्या जे फुगा रिंकल्स तुमच्या येतात ते तुम्हाला इथे कमी होणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. ओके, तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्हाला हे सगळं तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. ओके, तर आता मेन म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आता मी तुम्हाला हे राऊंड आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा हे तुम्हाला राऊंडचा फॉर्म्युला मी सांगितलं आहे, आर्महोल राऊंडचा फॉर्म्युला सांगितलेला आहे. ओके, तर आता ही जी लाईन असते आर्महोलसाठी, मग ही लाईन किती घ्यायची प्रत्येक साईजमध्ये, हा तुमचा डाऊट असेल. ओके, तर मी आता इथे रेड कलरची स्केच पेन वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता इथे ही लाईन किती घ्यायची, मग ताई आम्ही ही लाईन किती घ्यायची ते आम्हाला कन्फ्युजन वाटतं.
आता सपोज माझं इथे 36 साईजमध्ये सपोज माझा मुंडा राऊंड हा 15.5चा आहे, मग हा 15.5चा घ्यायचा असेल त्यावेळेस मुंडा ही जी लाईन असते ती आपल्याला 2 लाईनने वरच्या बाजूला कमी घ्यायचा असेल, मुंडा राऊंड जर आपला कमी पाहिजे असेल, हा जास्त येतोय माझा, तर मग इथे मला 2 लाईन मी वरच्या बाजूला मार्किंग केलं, हे बघा या पद्धतीने कमी मार्किंग केलं आणि मग इथून ह्या ठिकाणाहून मी इथे 1.25 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि मग मी इथून हा मुंडा राऊंड अशा पद्धतीने देणार आहे. ओके, मग आता इथून आपल्याला हे मोजून बघायचं आहे. तर इथे आपलं 7.25 इंच यायला पाहिजे मुंडा राऊंड. ओके, सॉरी 7.25 इंच परफेक्ट आपलं हे 7.25 इंच तुम्ही बघू शकता. 7.25 इंच हे परफेक्ट आपलं मुंडा राऊंड आलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. सपोज इथे माझं मुंडा राऊंड सपोज आपण इथे घेऊया, माझं जास्त आहे म्हणजे 17 इंच आहे. ओके, 17चा आपण इथे किती घेणार आहोत 8.5 इंच. मग 8.5 इंच घेण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे ही जी लाईन आहे ती मी इथे आता 6 इंचावरती मार्किंग करणार आहे. 6 इंचावरती मार्किंग करायची अशा पद्धतीने. 6 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता मी इथून हे मार्किंग करणार आहे 1 इंच आणि 1.25 इंच या पद्धतीने मार्किंग केलं. ओके, तर इथून माझा हा मुंडा राऊंड मी घेणार आहे. मग हे मुंडा राऊंड मी इथून ह्या पद्धतीने घेणार आहे. हे बघा इथून अशा पद्धतीने. आता आपण हे मुंडा राऊंड मोजून घेऊया. तर आपल्या इथे 8.5 इंच यायलाच पाहिजे परफेक्ट असं. हे बघा 8.5 इंच परफेक्ट आपलं मुंडा राऊंड आलेला आहे 17चं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे वाढवायचं आहे, कमी जास्त करायचं आहे. ओके, तर हे कन्फ्युजन तुमचं क्लिअर झालं असेल. ओके, ही लाईन आता तुम्ही म्हणणार की ताई आम्ही इथे कमी जास्त केलं तरीसुद्धा आमचं मुंडा राऊंड हे जास्तच येतो, कमी जितकं पाहिजे तितकं येत नाही. तुम्ही 2 लाईनने शक्यतो तुम्हाला मुंडा राऊंड हा 2 लाईनने इथे जास्त आला तरी काही हरकत नाही, परंतु कमी घ्यायचं नाही आहे हे मी तुम्हाला इथे सांगते. 2 लाईनने जरी जास्त येत असेल तरी तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे, काहीच हरकत नाही. बिलकुल ब्लाऊज बिघडत नाही किंवा खराब होत नाही, बिनधास्त तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. परंतु जर कमी येत असेल तर तुमचा ब्लाऊज हे 100% बिघडणार आहे, 100% तुमच्या मुंड्यामध्ये टाईट होणार आहे. कमी घ्यायचं नाही, 2 लाईनने जास्त आलं तरी चालेल. अर्धा इंचाने सुद्धा जास्त यायला नको पाहिजे, 2 लाईन ठीक आहे. ओके, तर आता हे जे शोल्डरचं मेजरमेंट आहे इथे मी आता 5.25 घेतलं, तर हे सुद्धा खूप डिपेंड करतं. जर तुम्ही हे शोल्डरचं मेजरमेंट अगदी परफेक्ट घेतलंच नाही त्यावेळेस सुद्धा तुमचा हा मुंडा राऊंड कमी जास्त होतो याच्यामुळे सुद्धा. तर तुम्हाला योग्य पद्धतीने ही जी लाईन तुमचं हे परफेक्ट येत नसेल तर तुम्हाला इथे काय करायचं, शोल्डर थोडंसं वाढवून बघायचं आहे. ओके, वाढवून बघायचं आहे. ज्यावेळेस जास्त मुंडा राऊंड येत असेल त्यावेळेस शोल्डर थोडंसं 2 लाईनने वाढवून घ्या, ही लाईन ड्रॉ करून घ्यायची, मग तुम्हाला ही लाईन द्यायची, म्हणजे हा राऊंड तुम्हाला द्यायचा आहे. जर तुमचं कमी येत असेल, मुंडा राऊंड कमी येत असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, शोल्डर थोडंसं कमी करून घ्यायचं 1-2 लाईन. तर हे प्रत्यक्षात तुम्हाला कटिंग करताना करून बघायचं आहे. प्रत्येक साईजचं ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता, पेपर कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला हे करून बघायचं आहे. तुम्ही जितकं मुंडा राऊंड कटिंग करण्याची प्रॅक्टिस करणार तितकं तुम्हाला हे सोपं जाणार आहे. आता तर सर्वात जास्त सोपं जाणार आहे, कारण की मी तुम्हाला इथे फॉर्म्युला दिलेला आहे. आर्महोल राऊंडचा काय दिलेला आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. तर त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही सहज कटिंग करू शकता. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ओके, तर स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आणि ह्या पद्धतीने प्रत्येक साईजचा आर्महोल राऊंडचा तुम्ही फॉर्म्युला काढू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की बऱ्याच ताईंची खूप डाऊट होते, खूप त्यांचं कन्फ्युजन होत होतं, ताई मुंडा राऊंड इतका आहे मग तो किती घेऊ. पूर्ण मुंडा राऊंड तुमचा 17चा येत असेल तर त्याचं निम्मच पेपर कटिंगवरती निम्मच टाकायचं. आता आपलं इथे 36चं मेजरमेंट आहे बरोबर, छातीचा. तर आपण इथे कितवा भाग टाकलेला आहे, दुसराच भाग टाकलेला आहे. ओके, हे बघा आता इथे आपण किती मेजरमेंट टाकलेला आहे, 4था भाग टाकलेला आहे. छातीचा 4था भाग घेतलेला आहे. का आपण 36 घेतलं का इथे, कारण आपलं हे डबल फोल्ड आहे. ओके, त्याच्यामुळे आपण कितवा भाग घेत असतो, छातीचा 4था भाग घेत असतो. त्याच पद्धतीने मुंडा राऊंडसुद्धा आपण हे दुसरा भाग घेत असतो. ज्यावेळेस कटिंग करतो मुंड्या राऊंडचा तर तो दुसरा भागच येत असतो इथे. तर कटिंग करताना अर्धा भागच तुम्हाला मोजायचा आहे. ओके, म्हणजे हा 8 आला तर तो संपूर्ण मुंडा राऊंड आपला हा 16 परफेक्ट कटिंग झालेला आहे असं समजायचं आहे तुम्हाला. ओके, कारण कटिंग करताना आपल्याला हे फॉर्म्युला लक्षातच ठेवायचं आहे की आपल्याला मुंड्याचा दुसरा भागच इथे यायला पाहिजे, ते कटिंग तुम्हाला परफेक्ट. आता संपूर्ण मुंडा राऊंड किती घ्यायचा आहे ते मी इथे फॉर्म्युला शिकवलेला आहे, त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे, मग कटिंग करताना दुसरा भाग इथे वापरायचा आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे क्लिअर कट समजलं असेल. काही शंका असतील परत तुम्ही मला विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.